शुरू करता जाएगा चालू और शुरू डीजे अनिकेत नागेश नांदेडच्या इतिहासामध्ये माळेगाव जत्रेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. खरं तर यात्रा भरवणे आणि जत्रेचं नियोजन करणे हा विषय महसूल विभागाचा आहे, परंतु तत्कालीन सन्माननीय लोकप्रतिनिधींनी यात्रेत नव्हे परंतु यात्रेच्या अनुषंगाने तेथील लोकांना काही सेवा देणे किंवा काही सुविधा पुरवणे किंवा एक मनोरंजनात्मक काही कार्यक्रम ठेवणे या उद्देशाने जिल्हा परिषदच्या स्तरावर काही नियोजन करण्याची पद्धत पाडलेली होती. त्या अनुषंगाने 10 जानेवारी ते 14 जानेवारी या दिवसांमध्ये आपला जो नियोजित कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये मग देवस्वारी असेल, कृषी प्रदर्शन असेल, पशु प्रदर्शन असेल, त्याच्यानंतर त्याचे अनुषंगिक काही स्टॉल असतील आपल्या जिल्हा परिषदचे, असं एकंदर नियोजन केलेलं आहे. याच्यामध्ये थोडंसं वेगळं पद्धतीचं नियोजन म्हणजे यात्रास्थळावर लोकांचं आणि भाविकांची प्रचंड मोठी रांग असते किंवा तिथे यात्रास्थळांना भेट देणारे अनेक भाविक असतात. त्याच्या अनुषंगाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून CCTV कॅमेरा बसवणं असेल किंवा पब्लिक ॲड्रेस सिस्टीम असेल, ध्वनिक्षेपक, ज्यायोगे पोलीस यंत्रणेला तिथे मदत होऊ शकेल, हा एक नाविन्यपूर्ण बाब ही केलेली आहे. त्यानंतर संपूर्ण यात्रा ही प्लॅस्टिकमुक्त होण्याच्या अनुषंगाने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी निर्देश दिलेले आहेत. तशी पूर्वतयारी केलेली आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून त्यांना कागदाच्या आणि कपड्याच्या बॅग उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत काही लोकांना आपण प्रवृत्त केलेलं आहे, बचत गटांना. त्यानंतर यात्रेच्या स्थळामध्ये जे नियोजित कार्यक्रम आहेत त्या नियोजित कार्यक्रमामध्ये सुद्धा एक वेगळेपण कसं राहील याच्याकडे मॅडमचा कटाक्ष आहे. त्यानंतर आपले जे नियोजन आहे त्या नियोजनामध्ये लाईटची व्यवस्था असेल, अंतर्गत रस्त्याची व्यवस्था असेल, हे पण खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे नियोजन. नवीन एक म्हणजे आपला सटवाई मंदिराजवळचा जो आपला एक तळं आहे जिथे अनेक भाविक येतात आणि त्यांचे ते काही जेवणाचे कार्यक्रम आणि पूजा होते, तर तिथे घाट बांधण्याच्या अनुषंगाने सुद्धा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि माननीय जिल्हाधिकारी राऊत सर यांनी त्यांच्या निधीतून काही नवीन काम आपण प्रस्तावित केलेलं आहे तिथे घाट बांधण्याचं, जेणेकरून भाविकांना तिथे तळ्यात उतरण्यासाठी सोय मिळेल. अशा पद्धतीने नियोजन खूप चांगलं केलेलं आहे. आणि या यात्रेच्या कार्यक्रमावर नियोजन ठेवण्यासाठी किंवा नियंत्रण ठेवण्यासाठी उपजिल्हाधिकारी यांच्या स्तरावर एक समिती नेमलेली आहे. उपजिल्हाधिकारी लोहा हे त्याचे अध्यक्ष आहेत. त्याच्यामध्ये तहसीलदार असतील, गटविकास अधिकारी असतील, तालुकास्तरीय इतर अधिकारी असतील, यांचा पण समावेश केलेला आहे, जेणेकरून यात्रेचं दैनंदिन जे कामकाज आहे किंवा दैनंदिन येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्याच्यावर उपविभागीय अधिकारी किंवा डेप्युटी कलेक्टर यांचं नियंत्रण राहील.